नमस्कार मित्रांनो, तुमचं मनाशी मैत्री या चॅनेलवर स्वागत आहे। आज एक छोटा पण खूप महत्त्वाचा प्रश्न विचारू का तुम्हाला नेहमी उदास वाटतं का? कधी काही कारण नसतानाही मन गहिवरून येतं, काही करावंसंच वाटत नाही आणि आपल्यालाच ओळखू येत नाही। कधी हे होणं नैसर्गिक आहे का आणि काय करू शकतो? कधी उदास होणं नैसर्गिक आहे। सगळ्यांना कधी ना कधी उदास वाटतंच। काही दिवस मनावर ताण येतो, अपयश येतं किंवा कधी काहीच कारण नसतं तरीही मन शांत राहत नाही। हे नॉर्मल आहे। महत्त्वाचं म्हणजे त्या भावनेला दाबू नका, तिला समजून घ्या, स्वतःला वेळ द्या, थोडं थांबा। एवढ्या वेगात आयुष्य चाललंय की थोडं थांबणंही अवघड वाटतं, पण थोडा वेळ फक्त स्वतःसाठी काढा। चालायला जा, छंद जपा, काहीच नको तर फक्त बसून राहा। कोणाशी तरी मन मोकळं करा। मनातलं सगळं साठवून ठेवलं की ते अजून जड वाटतं। म्हणून कधी आईला, मित्राला, डायरीला किंवा अगदी थेरपिस्टला मन मोकळं करा। मन हलकं होणं ही पहिली पायरी असते। उदास वाटतं तेव्हा स्वतःला दोष देऊ नका। मीच असं का वाटतंय, मीच असं कमजोर का, असं मनात येतं। पण हे लक्षात ठेवा, उदास वाटणं ही कमजोरी नाही, ही एक भावना आहे। आपल्याला तिची काळजीपूर्वक साथ द्यावी लागते। जेवण, झोप, शरीर आणि मन यांची काळजी घ्या। उदास वाटतंय ना, पहिल्यांदा स्वतःला विचारा, मी वेळेवर झोपतोय का? खाणं व्यवस्थित आहे का? शरीराची आणि मनाची थोडी काळजी घेतली की खूप फरक पडतो। मित्रांनो, मन उदास असेल तर त्याला थोडं समजून घ्या, थोडं हसवा आणि थोडं वेळ द्या। सगळं ठीक होणार, हळूहळू पण नक्की होणार। तुमचं मन हे तुमचं सर्वात जवळचं आणि खरं मित्र आहे, त्याला प्रेम द्या। तुम्हाला कधी अशा भावना आल्या आहेत का? तुम्ही त्यातून कसे बाहेर आलात? कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि हो, या व्हिडिओने जर तुमच्या मनाला थोडं जरी हलकं वाटलं असेल तर नक्की लाईक, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। चला, करू मनाशी मैत्री आणि आपण एकमेकांना साथ देऊया। आणि माझा पुढचा व्हिडिओ स्वतःवर प्रेम कसं करावं यावर असेल तर नक्की भेटूया त्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।